नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी आज तुमच्या समोर बसून तुम्हाला बोलत आहे. स्वामी म्हणतात की बाळा, आयुष्यामध्ये कधी कधी खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का? खरंच आपल्याला देव साथ देईल का? आपल्या मनामध्ये शंका येतात, पण खरंच हीच वेळ असते आपल्या परीक्षेची, आपल्याला विश्वासाची आणि आपल्या स्वामीप्रती असणारी श्रद्धा सिद्ध करण्याची. बाळा, खरंच तुझा विश्वास असेल तर विश्वास ठेवून पहा. स्वामी लीला तुझ्या जीवनात सुरू होतील आणि इथून खेळ सुरू होतो तो तुझ्या जीवनाचा, तुझ्या विश्वासाचा. तेव्हा विश्वास तुटू देऊ नकोस. मी तुझ्या सोबत आहे हे मात्र विसरू नको. तुमचा विश्वास आणि प्रेम असेल तर स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे कमेंट करा. स्वामी सांगतात की आई बाळाला कधी कधी हवेत भेटते, भिरकावते, परंतु काही क्षणातच ते बाळ हवेतून खाली येत असतात. ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो आपल्या आईवर. आई कधीही खाली पडू देणार नाही. आपल्या जीवनात कितीही संकटे आले तरच आपल्यासोबत आपली स्वामी आई राहणारच आहे. तसं विश्वास तुमचासुद्धा देवावर असायला हवा. कधी कधी वाटतं की हे कसं होईल, हे कसं शक्य आहे, देव खरंच माझं म्हणणं स्वीकार करेल का? पण लक्षात ठेवा की तुमच्या बुद्धीवर असणारी एक गंजाची एक वृत्ती आहे जे तुमच्या जीवनात तुम्हाला स्वामीपासून दूर करण्यासाठी तुमच्या मनामध्ये एक परीक्षेचे रूप तयार करत असते. पण बाळांनो, घाबरू नका. या जगामध्ये तुमच्या बुद्धीवर असणारा जे काही अवजड आणि कठीण वचन तुम्ही घातलं आहे ते या शब्दाने, या शक्तीने तुटणार आहे. कारण हे स्वामी आई सदैव तुमच्या सोबत तुमचं रक्षण करत उभे आहेत. या जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, तुम्हाला संपूर्णपणे साथ देणार असा एकही व्यक्ती तुमच्या सोबत नाही. परंतु कितीही संकटात असला तरीही स्वामी आई मात्र तुमच्या सोबत आहे. कधी कधी वाटतं की हे कसं शक्य आहे, पण लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या बुद्धीवर, तुमच्या कुवतीवर आणि तुमच्या क्षमतेवर विचार करता, पण त्याच गोष्टी स्वामीच्या क्षमतेवर विचार करा. नक्कीच तुमच्यासाठी ती शक्य होईल. स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तुम्हाला तेच देतात ज्यासाठी योग्य आहे. तुम्हाला कधी कधी देवाचा सुद्धा राग येतो की इतके प्रयत्न केले, इतके नवस बोलले, इतके देवाची सेवा केले तरीसुद्धा ते गोष्ट मला मिळाली नाही, मला प्रयत्न करता आले नाही, देवाने ते मला दिले नाही. या गोष्टीत मन ठेवून तुम्ही देवावर नाराज होता. परंतु तुमचा विश्वास देवावर असेल तर जे काही देव करणार आहे ते तुमच्यासाठी चांगलंच करणार आहे हे मात्र विसरू नका. कारण स्वामी तुम्हाला तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे आणि ज्याच्यामध्ये तुमच्या जीवनाचा कल्याण आहे. तुम्ही पैसा खूप मागता. आई वडील आपल्या घरामध्ये पैशासाठी प्रयत्न करत असतात, पण त्याच पैशाने तुमचा मुलगा बिघडत असेल, तुमच्या घरामध्ये, नात्यामध्ये पैशामुळे जर कलह निर्माण होत असेल तर तो पैसा तुमच्यासाठी नक्कीच वाईट ठरतो. त्यामुळे त्यावेळी तुम्हाला हवे असते ते मनाला शांती, आणि ती शांती मिळते फक्त तुमच्या स्वामी नामस्मरणात. फक्त तुमच्यामध्ये स्वामीबद्दल जे काही प्रेम आहे, स्वामी भक्ती आहे ते कायम राहावे. खरं तर स्वामी भक्त होणे ही सोपी गोष्ट नाही. हे काही एखादी पदवी नाही किंवा एकदा तुम्हाला दिलेला दर्जा नाही. तो एक मिळालेला जन्म आहे. तो एक तुमच्या नशिबातील सुवर्ण काळ आहे. पुन्हा जन्म आला नाही तरी चालेल, कारण त्या पुण्याईने तुम्हाला स्वामीसोबत वेळ घालवता येत आहे आणि स्वामीचे मार्गदर्शन तुमच्या जीवनात येत आहे. यापेक्षा आणखी तुम्हाला आयुष्यामध्ये हवे तरी काय? स्वामींनी त्याचे नाव घेण्याची तुम्हाला शक्ती दिली आहे. स्वामीचे नामस्मरण, स्वामीचे संदेश, स्वामीचे मार्गदर्शन तुमच्या कानावर पडत आहे. यापेक्षा
तुमच्या कानाला आणखी मधून काय हवे आहे. देवाने संधी दिली आहे, त्या संधीचे सोनं करण्यापेक्षा तुम्ही परिसर बनण्याचा प्रयत्न करता. कधीही परिस्थिती हा तुमच्या जीवनामध्ये मोह निर्माण करेल, परंतु तुम्ही जर तुमच्या मनामध्ये तुमचं नामस्मरण हे जर तुम्ही आठवत राहिला तर तुमच्या जीवनात शांती समृद्धी येईल. सोनं हे तुम्हाला मोठ्या मोहात गुंतवतात आणि तुमच्या सोबत येणार नाही, परंतु तुम्ही केलेले नामस्मरण हे तुम्हाला सद्मार्गात गुंतवतात. तुमच्या मनाला शांती, प्रेम, नम्रपणा देतं. प्रयत्न करत राहा. संकटामधून टाळून दूर जाऊ नका, कारण संकट कधीही तुमच्यासाठी कायम नाही. संकट आले म्हणून त्यामधून मार्ग बदलून बाहेर जायचं नसतं. कोणीही किती नावं ठेवली तरी थांबायचं नाही, कारण नावं ठेवणारी हीच तुमची वेळ बदलल्यानंतर तुमचं नाव वापरून त्याची प्रतिष्ठा वाढवत असतात. चांगलं काम करायचं असेल तर अभिमानाने कधीही उंचवू नका, अपमानाने कधीही खचू नका. जिद्दीने बळ वाढवा. नेहमी नाराज गोष्टीपासून तुम्हाला काहीतरी चैतन्य मिळत असतं. चैतन्य सगळे फुलवायचं असेल तर जीवनामध्ये कोणी कितीही त्रास दिला, तुम्हाला कितीही आपलंच करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्या गोष्टीचा तुमच्या जीवनावर काही परिणाम पडणार नाही. या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणून तिथून परतायचं नाही, पुढे पुढे जात राहायचं. लोकनेत्याला कधी घाबरायचं नसतं, आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं. जीवनात खूप काही करण्याजोग असतात. आपलं फक्त तिकडे लक्ष नाही. रागात कोणाला बोलायचं नाही. प्रेमाने मन जिंकायचे असतात, कारण कितीही मोठं दुश्मन असेल तर त्याच्याशी भांडून वैर करून कधीही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होत नाही. तुम्हाला तुमच्या जीवनात आणखी संकटे दूर करायचे असेल तर एखाद्या व्यक्तीला आपलंसं करायचं असेल तर तुम्हाला प्रेमाशिवाय पर्याय नाही. आणि ज्या व्यक्तीमध्ये प्रेम, सद्भावना, एकमेकाबद्दल आदर आहे, त्या व्यक्तीला हे भजन करून सुद्धा खूप सोपे होऊन जातं, कारण इथे प्रेम गोष्ट ही प्रेमावर आधारित आहे. कोणी कोणासाठी थांबलं नाही. कोणाला कोणाच्या आयुष्याशी काही देणं घेणं नाही. येताना एकटे आलोत, जातानाही एकटेच जाणार आहोत. त्यामुळे संकट कितीही आली तरी कोणाचा आधार घेण्यासाठी कोणाच्या पुढे हात पसरू नका, कारण आयुष्य तुमचं आहे. संकट तुमचे आहेत, तर त्यामधून मार्गसुद्धा तुम्हालाच काढायचा आहे. हे जग आहे, इथे तुम्हाला अडचणीच्या वेळेस एक हात दिला जातो आणि एकट्यात मदत केली जाते, परंतु त्याचं नाव करण्यासाठी संपूर्ण जग कमी पडतं. त्याची मदत घेतल्यानंतर तुम्ही इतके कमी होऊन जात आहे की तुम्हाला तुमची लाज वाटू लागते. कारण जीवनामध्ये कधीही भावकी आणि तुमच्याजवळ असणारी नोकरी याकडून मदत घेऊ नका. नातेवाईक तर तुमच्या जीवनामध्ये असं एक पात्र आहे जे तुमच्या जीवनात पूर्णपणे खलनायकाची भूमिका पार पाडत असतं. तुमची संकट आली तरी ती एकट्यात घरी विचार करून आई वडिलाच्या साथीने, पती पत्नीच्या साथीने सोडवायचा प्रयत्न करा. परंतु आपल्या घरातील अडचण, संकट कधीही तुमच्या नात्यात आणि भावकीसमोर आणू नका, नाहीतर तुमच्या जीवनातील उतारवयाचा काळ त्या क्षणापासून चालू होतो. कारण तुम्हाला मागे घेण्यासाठी हे गट कुठल्याही थराला जातील हे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे स्वतःचा मार्ग स्वतः तयार करा. स्वामी तुमच्या सोबत तुमच्या मार्गावर आहे हे मात्र विसरू नका. धन्यवाद.